नमस्कार, मी महेंद्रकर युद्धवीर शिवराम, सोलापूर महानगरपालिका प्रशाला क्रमांक 2। आपण पूर्णांक कुणाला म्हणायचं आणि अपूर्णांक कुणाला म्हणायचं हे आपण काल भेटलं। परत बघा, हे एक लिंबू आहे। या लिंबूला मी पूर्ण म्हणलं, ह्याला एक मानलं, ह्याचे 2 तुकडे केले म्हणून हे अपूर्ण। मग पूर्ण आणि अपूर्ण या दोन्ही संख्याला मिळून म्हणतात परिमेय संख्या। मग परिमेय संख्या कळल्यानंतर त्या परिमेय संख्या रेषेवर दाखवायच्या कशा बघा। ह्या इथं मी संख्या रेषा दाखवली। इथं ही जी काळी पट्टी आहे, ह्या काळ्या पट्टीला 0 मानलं इथं मी। आणि मग आपण मानायचं आहे ह्या उजव्या बाजूला धन आणि डाव्या बाजूला ऋण असं मानायचं आहे। मग इथं काय होईल बघा, इथं उजव्या बाजूला धन मांडल्यानंतर हे ज्या पिवळ्या पट्ट्या लावल्यात, ह्या पिवळ्या पट्ट्या म्हणजे पूर्ण, आणि ह्याचे मध्ये जे तुकडे पाडले, हे तुकडे पाडले म्हणजे अपूर्ण। मग 1 2 हे मधले अपूर्ण, इकडे सुद्धा 1 2 आणि मधले अपूर्ण। त्यापेक्षा आपण ह्याच्यावर बघू म्हणजे तुम्हाला कळेल। आता ही एक पट्टीला 1 मानलेला आहे मी। मग समजा ही पट्टी कुणाकडे नसेल, हे ह्याला सुद्धा 1 मानता येईल। समजा कुणाकडे हे पट्टी नसेल तर याला 1 मानून आपल्याला 1 ह्याला मानता येईल। 1 कुणाला मानायचं हे तुमचा प्रश्न आहे। मग ह्याला 1 मानलं मी, याचे समान 2 भाग पाडले। समान भाग पाडणं महत्वाचं आहे, असं केलं तर चुकेल, बरोबर इथं घ्यावं लागेल। म्हणून ह्याला काय म्हणणार मी, याला म्हणणार आता इथं इकडून सुरू केलं। समजा या पट्टीला म्हणणार मी 1 मानलं। 1 मानल्यानंतर याला काय म्हणणार बघा, आता हे 0/2 मानणार आणि इथे येणार 1/2 आणि इथे येणार 2/2। मी हे पट्टी न वापरता या पट्टीला मी 1 मानलं। मग आता याचा अर्थ सुद्धा तसाच होईल, पण ही छोटी पट्टी आहे तरी सुद्धा 1 मानलंय म्हणून 0/2 1/2 2/2 म्हणजे 1। आता मी काय करतो, या पट्टीला 1 मानलं। मग आता इथं काय होणार, हे एक पट्टीला 1 मानल्यानंतर ही मोठी पट्टी आहे पण मानलं 1 सतत बदलत असतो। मग इथे येणार 0/2 म्हणजे किती तुकडे पाडले, 2 तुकडे पाडले म्हणून छेदात 2 आलं। अंशात घेतलेत किती, काहीच नाही घेतलेत, 0। मग ह्याचे समान 2 भाग पाडलेत म्हणून इथं किती भाग घेतले, 1/2 आणि इथं येणार 2/2 म्हणजे पूर्ण झाला 1। आता समजा याला आपल्याला काय करायचं आहे, 4 तुकडे पाडायचे। म्हणून मी काय करतो, याचे परत समान 2 भाग पडतो। इथं ह्याचे 2 भाग पाडले आणि परत याचे 2 भाग पाडले म्हणून काय होणार, याचं किती तुकडे पडलेत बघा, हे 0 1 2 3 4। मी याला 1 मानलं तर काय होणार, 1 2 3 4, पण मी या पट्टीला 1 मानलंय म्हणून समान तुकडे पाडले। म्हणून या चिमट्याला काय म्हणणार मी आता, 0/4। 4 छेदात काय लिहिलं, कारण 4 भाग पाडले म्हणून ह्याला 0/4। याचे समान 2 भाग पाडले आणि याचे परत समान 2 भाग पाडले म्हणून इथं येणार 1/2, इथं येणार 2/2, इथे येणार
0 छेद 4, 1 छेद 4, 2 छेद 4, 3 छेद 4, 4 छेद 4 असं येणार. म्हणजे तुकडे किती पाडलेत त्याच्यावर अवलंबून आहे. अगोदर मी 2 पाडले होते मग 2 लिहिलं. आता ह्याचे समान तुकडे 4 पडलेत. मग मी आता समजा इथं आलं, मी इथं आल्यानंतर 0 छेद 4, 1 छेद 4, 2 छेद 4 इथं आलं तर इथं काय येणार 3 छेद 4 येणार. आणि इथं आलं तर 4 छेद 4. 4 छेद 4 हे परिमेय संख्या का पूर्णांक बी आहे आणि अपूर्णांक बी आहे. म्हणून ह्याला म्हणलं मी 0 छेद 4 ते 4 छेद 4. समजा याची मी काय केलं, एकच पट्टी ठेवली. आता परत ह्याचे मी याचे लहान तुकडे पाडले. समजा मी असे या प्रत्येकाचे 2-2 पाडले मी. आता काय होणार बघा, आता पट्टी तीच आहे. तुम्ही एका पट्टीचे हवे तुकडे भाग पाडू शकता. याचा अर्थ काय होतो माहित आहे का, एका अपूर्णांक हा बहुपदी असतो, बहुरूपी असतो. वेगवेगळ्या रूपात त्याला मांडता येते. मूळ तेच आहे पण त्याचे तुकडे जास्त काही पडले म्हणून याचा अर्थ बदलला. मग आता ह्याचे तुकडे किती पाडलेत, 8 पाडलेत. म्हणून याचं नाव बदलणार. आता हे 0 छेद 8 येणार. तुकडे किती पाडलेत, 8. आणि जर समजा मी ह्याला 1 धरलं तर हे 8 होणार. मग याला 1 धरलं, 8 तुकडे पाडले. तुम्ही काय कुणाला काय म्हणता त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणून हे 1 धरलं, इथं काय येणार आता 0 छेद 8 येणार. आणि इथं काय येणार 1 छेद 8 येणार, 2 छेद 8, 3 छेद 8, 4 छेद 8, 5 छेद 8, 6 छेद 8, 7 छेद 8, 8 छेद 8 बरोबर 1 आलं. मग आता मला काय करायचं आहे, 8 छेद 8 मानल्यानंतर मला समजा दाखवायला सांगितलं 7 छेद 8 दाखवायला सांगितलं, 7 छेद 8 दाखवायला सांगितलं. तर मी काय करणार, 7 छेद 8 इकडून सुरू करा, तिकडून कुणीकडून सुरू करा चालेल. मग 0 छेद 8, 1 छेद 8, 2 छेद 8, 3 छेद 8, 4 छेद 8, 5 छेद 8, 7 छेद 8. म्हणून परिमेय संख्या दाखवत असताना ह्या इथे येऊन मी काय करणार, 7 छेद 8 इथं दाखवणार, ह्या चिमट्यात दाखवणार 7 छेद 8. समजा मला म्हणलं की 3 छेद 8 दाखव म्हणलं. मग इथं हे पट्टीची पहिल्यांदा 1 मानायचं, 1 मानून त्याचे समान त्याला काय विचारलंय, 3 छेद 8 दाखव म्हणलंय. म्हणून याचे पहिले समान 8 तुकडे पाडले, त्याच्यापैकी किती घ्यायचं आहे, 3 घ्यायचं आहे. म्हणून 0 छेद 8, 1 छेद 8, 2 छेद 8, 3 छेद 8 हा चिमटा मी दाखवणार 3 छेद 8. ह्याला म्हणायचं परिमेय संख्या. आता एक प्रश्न असा येतो, धन आणि ऋण असे 2 प्रकार घ्यायचे असतात. म्हणून मी आता ह्याच पट्टीला मी काय करणार, समजा ह्याला धन मानलं, इकडे ऋण मानलं. मग सांगत असतानाच शिक्षक काय सांगते तुम्हाला, 3 छेद 8 दाखव म्हणते, म्हणजे याला धन मानलं आपण. पण जर समजा 9 छेद 8 दाखव म्हणलं, हा प्रश्न आहे 9 छेद 8. म्हणून काय करायचं, एवढीच लांबी पुढे घ्यायची, हीच लांबी पुढे घ्यायची. आणि मग काय येणार आता, इथं 8 छेद 8 येणार इथं, आणि मग इथं येणार 9 छेद 8. मग हेच असं जर तुम्ही कंटिन्यू करत गेलात तर तुम्हाला कोणतीही संख्या दाखवता येईल. आता मित्र हो, संख्या रेषा वहीत न काढता तुम्हाला जी पट्टी मिळेल ती पट्टी घ्या, चिमटे घ्या, कुठली वस्तू घेऊन तुम्ही असं प्रॅक्टिकल केलं तर निश्चित तुम्हाला समजेल याची म्हणजे खात्री आहे. आता समजा आपल्याला ऋण म्हणजे काय हे बघायचं. आपल्याला ऋण 3 छेद 4 दाखव म्हणलं.
तर इथं मी काय केलंय, हे चिमटे काळे चिमटे ह्या साईडला घेतले मी आणि या साईडला धन घेतलंय. ऋण याचा अर्थ फक्त दिशा बदलली, या दिशेला न जाता या दिशेत जायचं आहे. मग या दिशेला जात असताना हे शून्य, समजा गृहीत धरा इथं आपण ह्याचे 4 तुकडे पाडले, म्हणून 4 तुकडे पाडल्यानंतर तर याला आपण 4 तुकडे पाडले, मी 3/4 दाखव म्हणलं तुम्हाला, पण इथं दिलं ऋण 3/4. आता ही परिमेय संख्या का, याचं कारण काय, अंश आणि छेद या रूपात आपल्याला लिहिता येते, म्हणून याला म्हणतात परिमेय संख्या. अपूर्णांक आणि पूर्णांक या दोघांना मिळून परिमेय संख्या वापरतात. आणि धन आणि ऋण हे दोन्ही धरतात. आता ऋण 3/4 दाखवायचं आहे, मग पट्टी मला हवी ती घेणार मी. कोणती पट्टी घ्या, पट्टी कोणती घेऊन काय करा, त्याचे समान 4 भाग पाडा. म्हणून इथं काय करतो मी, ऋण म्हणजे ही पट्टी घेतली, असे मी हे 2 घेतले, याचे 4 भाग पाडायचे. म्हणून मी काय केलं, इथं मध्यावर एक हे झाले आणि मग इथं परत इथे एक घ्यावं लागेल मला, हे इथे घेतले. याचा अर्थ असा झाला, आता ऋण म्हणजे ह्याला मी मानलं, हे इकडं धन मानलं आणि हे ऋण मानलं, असं हे मानायचं आहे. धन म्हणजे या दिशेने जायचं, ऋण म्हणजे या दिशेने जायचं. मग इथं ऋण 3 करत असताना ऋण 3/4 होतं ना, हे 0/4 म्हणजे ऋण येणार, धन येणार नाही, इथं येणार ऋण 1/4, इथं येणार ऋण 2/4, ऋण 3/4. म्हणजे आता तुम्हाला संख्या रेषा कशा दाखवतात मला वाटतं तुम्हाला समजलं असेल. किंवा इथे एक पुस्तकातलं उदाहरण तुम्हाला म्हणजे कळेल तुम्हाला. इथं दिले 7/3 दाखव म्हणले, पुस्तकातलं एक उदाहरण दाखवतो मी, कळेल तुम्हाला. 7/3 याचा अर्थ काय माहिती का, एका पट्टीचे 3 तुकडे पाडले समान, ह्या पट्टीचे 3 तुकडे पाडले मी, 3 तुकडे पाडले. 3 तुकडे पाडून ही पट्टी आहे, या पट्टीचे समान 3 तुकडे पाडले मी. मग याला काय म्हणावं लागलं आता, 1 2 3, ह्याचं नाव काय देणार मी आता, 0/3 आणि याचं नाव 1/3, याचं नाव 2/0/1/2/3, 0/3 1/3 2/3. म्हणजे तुम्हाला दाखव म्हणलंय 7/3 दाखव म्हणलंय. मग इथे किती आलं, 3/3 आलं, 3/3. मला काय करायचं आहे, 7/3 दाखवायचं आहे. म्हणजे इथं काय करणार मी, 4/3 5/3 6/3 7/3. मग अजून एक अशी पट्टी घेणार मी, ही पट्टी घेणार अशी, ही पट्टी घेऊन याचे सुद्धा किती तुकडे पाडणार मी, समान 3 तुकडे पाडणार. हे झाले 6. मग याच्यानंतर अजून एक पट्टी घ्यावी लागेल मला, अशी एक पट्टी घ्यावी लागेल आणि मग इथे येणार 7/3 इथे येणार माझं. या रीत तुम्हाला मला वाटतं आता हे कळलं असेल की संख्या रेषेवर परिमेय संख्या दाखवायचं. परिमेय संख्या याचा अर्थ काय, एक वस्तू घ्यायची, त्याच्या हवे तुकडे तुकडे पाडायचे आणि ते पूर्ण आणि अपूर्ण अशा दोन्ही मिळून परिमेय संख्या होतात. धन्यवाद.